प्रेज द लॉर्ड सर्वांना जय ख्रिस्त सलाम। या ठिकाणी आज ख्रिस्त जयंती नाताळ ख्रिसमस या दिनानिमित्त आज संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जयंती नाताळ साजरा केला जातो। रात्रीचा 24 डिसेंबरला रात्री 12 वाजता अनेक चर्चमध्ये अनेक ठिकाणी प्रार्थना होतात, गीतं होतात, भजनाचे कार्यक्रम होतात आणि सगळीकडे देवाच्या नावाचं गौरव करतात। नाताळ म्हणजे काय की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे। तर मग आपण पवित्र शास्त्रामध्ये आज आपण काही गोष्टी छोट्याशा गोष्टी पाहूया। या ठिकाणी लूक वर्तमान आणि अध्याय क्रमांक 2 मध्ये येशू ख्रिस्ताचा जन्माविषयी थोडीशी माहिती लिहिलेली आहे आणि ती माहिती आज आपण वाचणार आहोत। तर या ठिकाणी असं लिहिलंय, त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी आणि कैसर ऑगस्ती याची आज्ञा झाली आणि तेव्हा सर्व लोक आपापल्या गावी नावनिशी लिहून देवास गेले। योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळं तोही गालिलातील नाझरेत गावाहून यहुदियातील दाविदाच्या बेथलेम गावी गेला व नावनिशी लिहून देण्यासाठी त्याला वाग्दत्त झालेली मरिया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले। मग ते तेथे असताना असे झाले की तिचे दिवस पूर्ण भरले आणि तिला तिचा प्रथम पुत्र झाला। त्याला तिने बाळंतीने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती। त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखीत होते। तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला। प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली। तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो। ती ही की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। आणि तुम्हास खूण येई की बाळत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले एक बाळक तुम्हास आढळेल। इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती। मग असे झाले की देवदूत त्याच्यापासून स्वर्गास गेले। तेव्हा मेंढपाळ एकमेकास म्हणू लागले, चला आपण बेथलेमपर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू। या ठिकाणी जो शास्त्रभाग लिहिलेला आहे ते या शास्त्रभागामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म मरीच्या उदरामध्ये झाला आणि त्या ठिकाणी सगळ्यात पहिला प्रथम तो बालकाचा जन्म झाला, येशूचा जन्म झाला। हे लोकांना कोणी सांगितलं माहितीये का? देवदूतांनी। स्वर्गातून देवदूत आले खाली आणि रानामध्ये मेंढपाळ लोक जे असतात ना, मेंढर चारित होते। मेंढरांचं कळप त्या ठिकाणी त्यांचा राखण होता। दिवसभर मेंढर चालले, आपल्या गावातून नाही का मेंढरावाडी जातात आणि एखाद्या ठिकाणी थांबतात आहे का नाही, त्यांचे तंबू बिंबू लावितात, त्यांचे घोडे कुत्रे कोंबड्या बारकाले शेंबडे सोंबडे पोरं बिरं आहे का नाही, सगळे संगत असतात आहे ना। आणि किती थंडी गारठ्यात उन्हा वाऱ्यात फिरते ते आहे ना, पावसात। तर मग ते काय करत होते, दिवसभर त्यांनी मेंढर राखले आणि ते एका ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी असं झालं की त्यांचे मेंढर त्यांनी त्या एका जाळ्यामध्ये वाघरमध्ये टाकले आणि ते रात्रीचे शेकोटी करून शकत बसले होते। कमून माहिती का? तर त्यांच्या मेंढरावर कुठल्या प्रकारचे कुत्रे लांडगे किंवा त्या कळपातलं मेंढर कोणी चोरून नेऊ नये किंवा काय आहे का नाही, म्हणून ते ना राखण करीत बसलेले होते, रात्रीची शेकत होते। तेवढ्यात काय झालं, देवदूत स्वर्गातून उतरले आणि देवदूत उतरल्यानंतर त्यांचे पांढर शुभ्र वस्त्र, पांढर शुभ्र तेजस्वी पाहून ते मेंढपाळ घाबरले आणि मग देवदूत त्यांना म्हणाले, घाबरू नका, आम्ही स्वर्गातून आलेलो आहोत आणि तुम्हाला देवाच्या राज्याची सुवार्ता सांगायला आलेलो आहे। तुमच्यासाठी दाविदाच्या गावात, दाविदाच्या कुळात, दाविदाच्या राजवाड्यामध्ये एक तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे। म्हणून आमच्यासाठी जो तारणारा जन्मला आहे त्याचं नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त। मग इथं पुढं असं लिहिलंय की देवदूत त्या प्रकट झाल्यानंतर ज्या ठिकाणी मरिया, ज्या ठिकाणी योसेफ आणि ज्या ठिकाणी पवित्र बाळ छोटस, त्या ठिकाणी त्या गव्हाणीत त्यांना पाहायला मिळालं, त्या गवताच्या काडावर त्यांना पाहायला मिळालं। आणि मग हे मेंढपाळांना ज्यावेळेस सांगितलं तर या मेंढपाळांना वाटलं की आपण जाऊन तिथं जाऊन पाहून येऊ।
मग या ठिकाणी असं आहे की देवदूत अकस्मात प्रकट झाले आणि देवदूत देवाची स्तुती करीत म्हणाले, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्याच मनुष्यात शांती. आता नाताळ सण अख्खं जग पाळीतं आहे का नाही? नाताळ सण सगळे पाळतात, सगळ्या जगामध्ये नाताळ पाळला जातो, दरवर्षी पाळला जातो. दरवर्षी गायीची गावाण केली जाते, त्याच्यामध्ये छोटे छोटे मेंढर ठेवले जातात, छोटे छोटे नाही का डेकोरेशन केले जातं, एक क्रिसमस ट्री केले जाते, एक क्रिसमस बुड्डा रात्री कोण झालं होतं कडे आहे का नाही, रात्री क्रिसमस बुड्डा येतो, तो गिफ्ट देतो. अशा प्रकारचा ख्रिस्त आतापर्यंत आम्हाला माहिती आहे. दरवर्षी अशाच प्रकारचा ख्रिस्त आम्हाला माहिती पडतो. पण खरा ख्रिस्त कसा आहे तर या ठिकाणी लिहिलं आहे, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्याच्यावर त्याचा प्रसाद झालाय त्याच मनुष्याला शांती. सगळेजण नाताळ पाळतात, सगळ्यांच्याच घरात शांती नाही. सगळेजण ख्रिस्ताला मानतात, परंतु सगळ्यांचाच विश्वास तसा नाही. म्हणून ज्याच्यावर परमेश्वराचा खरोखर प्रसाद झाला नाही त्याच मनुष्यात शांती आहे. नाताळ सगळं पाळतात, परंतु आमच्या घरामध्ये शांती, सुख, आनंद आला पाहिजे. आम्ही फक्त नाताळाच्या दिवशी आनंद करतो. आमच्याकडे कधी पण प्रार्थना असली ना आम्ही आनंद केला पाहिजे. कधी चर्च भरलं का आम्हाला आनंद आला पाहिजे. कधी सिस्टर आले ना आनंद झाला पाहिजे. ब्रदर आले ना आनंद झाला पाहिजे. फादर आले का आनंद झाला पाहिजे. पास्टर आले ना तरी आनंद झाला पाहिजे. कुठेही प्रार्थना असली ना तरी आनंद झाला पाहिजे. कुणाचा वाढदिवस असला ना तरी आनंद झाला पाहिजे आहे का नाही. आणि कुणाचं काही असू, आनंदाचा दिवस. मग नाताळ हा आनंदाचा दिवस आहे. तुम्ही जितक्या दिवशी आनंदात राहताल ना तितक्या दिवशी समजायचं तो नाताळ, तितक्या दिवशी समजायचं ती ख्रिस्त जयंती, तितक्या दिवशी समजायचं तो ख्रिसमस डे. आणि म्हणून आम्ही फक्त वर्षातूनच एकदा ख्रिसमस डे पाळतो, परंतु आम्ही रोज आणि रोज आपण एक गीत गातो ना, त्यामध्ये गीत लिहिलं नाही का नाही, कसं लिहिलं त्यामध्ये ख्रिस्त जयंती रोज या पुढे ऐसे गणिता का आहे ना, गीतामध्ये म्हणतो ना आपण. मग फक्त आपण गीतच म्हणतो आणि ख्रिस्त जयंती डायरेक्ट एक वर्षालाच करून टाकतो आहे का नाही. पण तसं नाही. तर ख्रिस्त जयंती जी आहे ते आमच्यासाठी ख्रिस्त जन्माला आलाय. आणि दरवेळेस गाईच्या गावाने जरी ठेवलं ना ते कार्ड, त्या गाईच्या गावाने ती शुबाळ, पण आता काय करायचं, आमचं अंतकरण एक गायीची गावानी करायची. आणि प्रभूला म्हणायचं आमचं अंतकरण ना आता आम्ही गायीची गावानी बनवतो, त्या अंतकरणामध्ये तू डायरेक्ट ये आहे का नाही. आपण तर जगातलं तर पाहतो, त्याच्यामध्ये जो ख्रिस्त आम्ही दरवेळेस पाहतो ना, तर आता ह्या वर्षी आपण निश्चय करू की आमच्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताचा जन्म व्हावा आणि आमच्या अंतकरणामध्ये तो राहावा. आणि म्हणून आपण सर्वजण जग आज त्याची स्तुती करीत आहे, त्याचा गौरव करत आहे. मग असं झालं की देवदूत पुढे निघून गेल्यावर तेव्हा मेंढपाळ काय म्हणाले, चला आपण एकमेकास जाऊ, विचारू, पुढे जाऊ. आणि ही जी गोष्ट आपल्याला सांगितली खरोखर तो येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय का हे बघायला जाऊ आपण. मग पुढे असं झालं की ते घाईने मरिया योसेफ व गव्हाणीत ठेवलेले बाळक होते ते त्यांना सापडले. त्यांनी त्यास पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळवण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. आता असं झालं, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, देवदूतांनी सुवार्ता सांगितली. देवदूतांनी कुणाला सांगितली, मेंढपाळांना सांगितली. मग मेंढपाळांनी काय केलं, त्यांचं सगळं तिथं ठेवलं, चंबुगाबा त्यांचं सगळं काय मेंढर होते, जे काय होतं ना त्यांच्या बरोबर असणारे सर्व ते घडीभर तिथं ठेवले. त्यांच्याजवळ कुणीतरी राखण ठेवलं. आणि बाकीचे लोक काय केले, ते बाकीचे लोक ते येशू ख्रिस्ताचा जन्म कुठं झालाय गड्या, देवदूतांनी सांगितलं ना, मग तिथं ते शोधायला लागले. तर त्यांना शोधणार कसा, ते एक आकाशात एक तारा चमकत होता आणि तो तारा जिथं येशू ख्रिस्त जन्मला होता ना बरोबर त्याच्यावरती तो तारा एका ठिकाणी स्थिर राहिला. आपण नाही का ख्रिसमसला स्टार लावतो आहे का नाही, काही लोक दिवाळीला पण स्टार लावतात, आपण ख्रिसमसला स्टार लावतो. मग त्या स्टारचं महत्व काय माहिती का, की तो येशू ख्रिस्त या ठिकाणी जन्मला. मग चर्चवर तारा लावला का येशू ख्रिस्त तिथं जन्मला आहे का नाही. मग आमच्या चौकामध्ये लावला का येशू ख्रिस्त तिथं जन्मला. मग आमच्या घरामध्ये लावला, घरावर लावला का येशू ख्रिस्त कुठं जन्मला. मग जिथं तारा असन तिथं. मग आता आपण तारा लावलेला आहे का, आता आपण बरेच लोकांनी काही लोकांनी तारा लावलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, त्या तिथं ख्रिस्त जन्मला आहे अशी त्याची खूण आहे.
मग तारा लावणाऱ्यांच्या घरामध्येच खरोखर ख्रिस्त जन्मला का? आता काहींच्या घरात तारेच नाही लावली पण ते ख्रिस्त जयंती साजरी करतात. आता काहींनी लाइटिंग नाही लावली मग ते ख्रिस्त जयंती साजरी करतात. मग लाइटिंग लावली, तारा लावला, असं डेकोरेशन केलं मस्तपैकी, छान छान कपडे घातले नवीन नवीन, म्हणजेच येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय का? नाही. आमचे जुने कपडे असू द्या, आमचा जुना कलर असू द्या, आमचं डेकोरेशन जुनं असू द्या, पण आमचं मन, अंतकरण, हृदय, विचार, वागणं, उठणं, बसणं, बोलणं ज्यावेळेस आम्ही नवीन करतो ना, म्हणजे आमच्यामध्ये चमक आली पाहिजे. लाईटीची चमक नाही. कुणी पण म्हणलं पाहिजे किती छान लेकर येतं, किती छान हे लोक आहेत नाही का, किती प्रेमळ आहेत, किती दयाळू आहेत, किती एकमेकावर प्रेम करतात, किती एकमेकाला समजून घेतात. अशा सगळ्या गोष्टी ज्या आमच्यात पाहिल्या जातात ना, तर याचा अर्थ काय माहिती का? ख्रिस्त आमच्यामध्ये ऑलरेडी जन्मलेला आहे. मग नाताळाची गरज नाही, 24 डिसेंबरची गरज नाही. आम्ही चालताना, उठताना, बसताना, शाळेत जाताना, येताना, आमच्या शेजारी लहान थोर मोठ्यांचा सन्मान आदर ज्यावेळेस करतो ना, मग आपल्याला लोक चांगलं म्हणतात. ज्यावेळेस आपल्याला लोक चांगलं म्हणतात ना, समजायचं आमच्यामध्ये ख्रिस्ताचा जन्म झालाय. आणि म्हणून ज्यांच्याच घरावर नुसते स्टार येतं, लाइटिंग येत, जे चांगले टायकॉट घालून भले चर्चला का जाणारे असताना, भले पुलपीटवर जरी गेलेले असले, पण त्यांच्या घरामध्ये दुसऱ्याला आजलंय ज्ञान जरी शिकवित असले, आहे का नाही? काही काही लोक काय करतात, दुसऱ्याला फक्त ज्ञान शिकवितात. तुम्ही विश्वासू आहे, तुम्ही ख्रिस्ती आहेत, तुम्ही असे तसे, चांगलं वागा, छान वागा, भांडण नका करू, किरकिरी करू नका, मनात राग नका ठेवू, द्वेष नका करू, बायका लेकराला हणू मारू नका, आहे का नाही? या गोष्टी काही काही लोक नुसतेच सांगतात दुसऱ्याला आणि स्वतः तेच घरी करीत येत. मग ते पाळक असू, ब्रदर असू, नाही तर एखादे फादर असू, नाही तर एखादं सिस्टर असू, नाही एखादे भंतीजी असू, नाही तर एखादा काजी असू, नाही तर एखादा हापपा असू, जो कोणी तुम्हाला सांगणार आहे ना, त्यांनी पण तसं वागलं पाहिजे, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी जर चांगलं वागलं ना, तर मग जो चांगला वागल ना, त्याच्यामध्ये ख्रिस्त, ज्याच्यामध्ये प्रकाश आहे ना, ज्याच्यामध्ये चमक आहे ना, तो स्टार काय करतो माहिती का? तो तारा काय करतो? तो चमकतो आणि त्या स्टारच्या तिथं येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. मग खाली गावानी आहे, पवित्र मरिया आहे, योसेफ आहेत आणि तिथं बाळ आहे आणि शेजारी मेंढर वगैरे आहेत. मग हे मेंढपाळ काय करतात? त्यांचे मेंढर सोडून ते काय करतात? जिथं तारा पाहिलाय ना, जिथं प्रकाश पाहिलाय ना, तिथं ते जातात आणि येशू बाळाला त्या ठिकाणी ते नमन करतात. आणि पुढे आपण बघू, तिथं लिहिलंय असं की त्यांनी त्याच पाहिल्यावर त्या बाळकाविषयी त्यांना जे कळविण्यात आले होते ते त्यांनी जाहीर केले. मग ऐकणारे सर्वजण ज्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवरून आश्चर्यचकित झाले. आता असं झालं, देवदूताने मेंढपाळाला सांगितलं, मेंढपाळ पाय गप्प बसले नाही, तर मेंढपाळ उठले आणि जिथं ख्रिस्त होता तिथे गेले. आणि जाता जाता काही लोक त्यांना भेटले ना, मग त्याने अरे कुठं चालले तुमचं मेंढर सोडून, तुमचा कळप सोडून, तुमचं एवढं मोठं किती हे सगळं मेंढर येतं, तुमच्याकडं घोडे असतील, बाकीचे तुमच्याकडे बरेच जनावर असतील, एवढं सगळं सोडून कुठं चालले रात्री येराचे? तर ते काय म्हटलं माहिती का? जिथं ख्रिस्त जन्मलं ना तिथं बघ. त्यांनी त्यांना पण सांगितलं, रात्री बघा कॅरल सिंगिंगला छोटे छोटे लेकर आलते, काही मोठाले आलते, आहे का नाही, काही टपारे पण आलते, आणि ते काय सांगत होते, ते गाणे पण गात होते, आहे का नाही? येशू ख्रिस्ताचे गाणे गात होते, जन्मे तारणहार आणि आणखीन बरेचसे, नाही का, येता येता का बेतलेमी येता का शोर दुनिया में. हे काय करीत होते माहिती का? जसं काय तुम्ही एक मेंढपाळ आहेत, तुम्हाला समजलं की ख्रिस्ताचा जन्म झाला, मग काय केलं? तुम्ही तुमचं घर सोडलं, मग तुम्ही सगळेजण एकत्र आले आणि मग प्रत्येकाच्या घरी जाऊन काय केलं? तुम्ही सुवार्ता सांगितली. प्रत्येकाच्या घरी काय सांगितलं? चांगली गोष्ट सांगितली. आज येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे, आज येशू ख्रिस्ताचा जन्म होणार आहे आणि आज तुम्ही सर्वजण तुमच्यासाठी तारणारा जन्माला आहे की नाही? असं तुम्ही जन्माचा आला तारणारा, तुम्ही असे बरेच गीतं गात सगळ्यांच्या घरी काय केलं? सुवार्ता सांगितली. मग ही सुवार्ता मेंढपाळांनी सांगितली होती त्या टायमिंगला. मग बरेचसे लोक पण त्याच्यानंतर गेलेले आहेत. आता पुढे असं लिहिलंय, हे मग सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवर आश्चर्यचकित झाले, परंतु मरियेने या सर्व गोष्टीचे मनन करून त्या आपल्या अंतःकरणात ठेवल्या. आपल्या अंतःकरणामध्ये चांगल्या गोष्टी ठेवायच्या आहेत. आता या सगळ्या गोष्टी मरियेने पाहिले की देवदूत आले, देवदूतांनी नमस्कार केला, मेंढपाळ आले, मेंढपाळांनी नमस्कार केला, 3 मोठमोठाले राजे आले, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं ऊद, गंधर्व, सोनं, बोळं हे घेऊन त्याला भेटायला आले. या सगळ्या गोष्टी मरियेने पाहिल्या आणि आपल्या अंतःकरणामध्ये ठेवल्या. आणि पुढे ते दिसतंय, नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करत परत गेले.
आहे का नाही? मग परत जे ते ज्याच्या त्याच्या घरी गेले. आता आपलं पण असंच होणार आहे. नाताळ संपला का आपणच जे ते ज्याच्या त्याच्या घरी जाणार. जेव्हा परत पुढच्या वेळेस नाताळ येईल त्यावेळेस आपण परत प्रचार फेरीला निघणार, परत आपण डेकोरेशन करणार, आहे का नाही? मग परत आपण लोकांच्या घरी जाणार, परत ढोलकी वाजवणार, क्रिसमस बुड्डा येणार, तो टोपीवाला दाढीवाला, आहे का नाही? तो मी म्हणतो दर महिन्याला आला पाहिजे, दर 15 दिवसाला आलो, दर आठवड्याला आला पाहिजे. जवळ फादर येतात, ब्रदर येतात ना, जिथं जिथं प्रार्थना होती ना त्या अख्ख्या टायमिंगला ना तो बुड्डा घेऊन सगळं आला पाहिजे, चॉकलेट बिकलेट घेऊन. पण आमचा बुड्डा एकदा जो गायब होतो ना तो वर्षभर काही तोंड दाखवित नाही, आहे का नाही? वर्षभराचं त्याचं जेवढं गबाळ असतं ना ते गबाळ खटी तो पोतं भरूनच ठेवितो, परत वर्षभर काढीतच नाही. आणि जेव्हा पोतं कमी पडतं ना मग तो परत एकदा ड्रेस घालितो आणि नाताळाच्या टायमाला मस्तपैकी फिरायला सुरुवात करतात. म्हणून अनेक लोक असे आहेत की ते नाताळाच्या टायमिंगला सुवार्ता सांगतात, नाताळाच्या टायमिंगला प्रार्थना करतात, नाताळाच्या टायमिंगला लय धार्मिकपणा दाखवतात, परंतु घरी वागताना, उठताना, बसताना, चालताना मात्र आमच्यामध्ये आम्ही प्रभूला नाठाळीस आलेलो आहेत. तर मग आमच्या जीवनामध्ये जर समजा तर निगेटिव्ह थिंकिंग आहे तर मग आम्ही नाठाळीस आलेलो आहे. आम्ही ख्रिस्ताचा उघड उघड अपमान करीत आहोत. मग आमच्यासारखे तर विधर्मी लोक चांगले आहेत ना, ते पण ख्रिसमस पाळीत आहेत. आज मला अनेक विधर्मी मित्रांचे फोन आले, हॅपी ख्रिसमस ब्रदर, हॅपी ख्रिसमस पास्टर. कुणी पण करतात. मला मुस्लिम लोकांचे आले, हिंदू समाजाचे आले, वेगळ्या लोकांचे पण आले, रोमन कॅथोलिकवाल्यांचे पण आले, प्रोटेस्टंट लोकांचे आले, डुबुकवाल्यांचे आले, पास्टरचे आले, फादरचे आले, सिस्टरचे आले, भंतेजीचे आले, काजीचे आले, सगळ्यांचे झाले फोन. सगळ्यांचे जे सगळ्यांसाठी ख्रिस्त आहे. तो काही एकट्या माझ्या बापाचा नाही, आहे काय? फादरच्या एकट्याच्या बापाचा नाही, पास्टरच्या एकट्याच्या बापाचा नाही, बिशपच्या एकट्याच्या बापाचा नाही. ख्रिस्त सगळ्यांच्या बापाचा आहे. कारण आमच्या सगळ्यांचा बाप तो परमेश्वर पिता, ज्याने त्याचा एकुलता एक पुत्र छोटा होऊन म्हणजे मनुष्याचं रूप धरून नाताळाच्या दिवशी आमच्यासाठी पाठवून दिला. आणि म्हणून या सुंदर अशा दिवशी संपूर्ण जगाचं तारण करण्यासाठी, नाही तर मग एकाच ठिकाणी ख्रिसमस साजरा केला असता ना, आहे का नाही? ख्रिसमस सगळ्या जगात साजरा केला जातो. कारण काय माहिती का? ख्रिस्तच सगळ्या जगासाठी आलेला आहे. नुसतं पिंपळगाव उज्जैनीसाठी नाही, नुसतं आपल्या ग्रुपसाठी नाही, नुसतं आपल्या पवित्र मंदिर, देवाचं मंदिर त्याच्यासाठी नाही, किंवा आणखीन कुठल्या मंदिराचे नाव असतील त्याच्यासाठी नाही, तर ख्रिस्त सगळ्यांसाठी आलेला आहे. तर मग हा ख्रिस्त जर आलेला आहे तर प्रेमाची भेट घेऊन आलेला आहे. आणि मग आपण पण आजच्या दिवसापासून संकल्प करू, निश्चय करू की आम्ही एकमेकाला प्रेमाची भेट देऊ. आणि एकमेकांचे काही जर कुराघोड्या असल्या तर क्षमा करा, एकमेकांचे भांडणं त्यांना असले तर क्षमा करा, एकमेकावर बोट मोडायची सोडून द्या, एकमेकावर उसाफुगी करून सोडून द्या. कारण एक दिवस असा येणार आहे, सगळ्यांचा हिशोब देता येणार आहे. लोक आम्हाला ख्रिस्ती म्हणतात आणि मग लोक आमच्याकडेच पाहतात आणि म्हणतात ख्रिस्ती लोक का असे असतात का? भांडण करणारे, तंडण करणारे, राग धरणारे, द्वेष करणारे, बायकाला मारणारे, नवऱ्याला चिमकुरे घेणारे, आहे का नाही? बायकाला मारल्यावर नवऱ्याला थोडाफार तर चिमकुरे घ्यावाच लागतात, नाही विलाजाने. आता ना काय करायचं, आता प्रश्न नाही, आहे का नाही? तर चर्चमध्ये एक आणि बाहेर एक असं वागायचं नाही ख्रिस्ती लोकांनी. विशेष करून ब्रदर लोक, पाळक लोक, पास्टर लोक, फादर लोक, सिस्टर लोक, ध्यान देऊन ऐका. आतापर्यंत जेवढ्या ख्रिस्त जयंत्या साजऱ्या केल्या ना, तुम्ही चर्चमध्ये लई टमाटामा बोलतात, लोकांना लेक्चर देतात, तुम्ही छानपैकी तिथं टायफॉइड घालितात, सगळ्या गोष्टी करीतात, घरी गेलो बायकाला मारितात. लाजा वाटत आहेत का? पाळक लोक तुम्हाला, पास्टर लोक, ब्रदर लोक, बिलिव्हर्स लोकांनो, लीडर्स लोकांनो, त्याच्यात कुणी असू शकतात. पास्टर असन, ब्रदर असन, सिस्टर असन, फादर असन. तर तुम्हाला चांगलं धार्मिकपणाचं जर काम करायचं असेल ना तर ख्रिस्ताची बदनामी करू नका. तुमच्यामुळं अनेक लोकांना त्रास होतोय. तुम्ही नको ते कुठे नाही करतात, फाजील धार्मिक बनू नका. नुसतं ख्रिस्त जयंतीच्या टायमाला तुम्ही ख्रिस्ती बांधतात आणि इतर दिवशी कुठं जातो तुमचा ख्रिस्त? घरामध्ये सगळे तुम्ही गडबड गोंधळ करता, घरामध्ये शिवीगाळ करता, घरामध्ये भांडणतंड करता, घरामध्ये बोटं मोडता, घरामध्ये अशांतता निर्माण करता, घरामध्ये वाद निर्माण करता, घरामध्ये क्लेश निर्माण करता आणि बाहेर जाऊन प्रार्थना करता, बाहेर जाऊन सुवार्थ सांगता, बाहेर जाऊन कॅरल करता, बाहेर जाऊन तुम्ही लोकांना ज्ञान शिकविता. तुमच्यासाठी ख्रिस्त जन्माला आलाय आणि तुमच्या बापासाठी मग कितीतरी हजार वर्षापूर्वी जन्माला आलाय. तुम्हाला माहिती असून तुम्ही इतरांना सांगतात का ख्रिस्त जन्म आलाय? आणि मग तुमच्या जन्मात ख्रिस्ताबद्दलचं काय आहे का? ख्रिस्ताचे काही तत्व आहेत का? तर आजच्या नाताळाचा नीट मेसेज आहे, संदेश. जर ख्रिस्ताचा स्वीकार केलेला असेल ना तर नीट नाटका करा. आणि तर विधर्मी लोकांसारखं चांगलंय ना. विधर्मी लोक असेच वागत आहेत ना. विधर्मी लोकांना काय लागत आहे? विधर्मी लोक सणापुरतं चांगला वागत आहेत. सण झालं का मी तर म्हणतो काही येतानी म्हटलं तर भांडणं करतील, त्याची गॅरंटी वॉरंटी नाही. काही लोक प्रत नेऊन येतानी म्हटलं तर भांडणं करतील.
तर नीट नेटकं जरा डोकं समजून घ्या. तुम्ही ख्रिस्ती लोक आहात, विशेष करून तुम्हाला ख्रिस्त समजलाय. तुम्ही काही नवीन नाहीत, नवशिकव नाहीत. तुमच्या आता पिढ्या गेल्या, मसनात जायची वेळ आली तरी तुम्हाला अजून ख्रिस्त कळाना, ख्रिस्त जयंती तुम्हाला कळाना. आजही अनेक तुम्ही गायीच्या गावानेतच ते बाळ ठेवा, त्याच्यात काढा ठेवा आणि त्याला द्या पेटवून. एक दिवस तुम्ही पेटल्याशिवाय राहणार नाही. लाइटिंग करायची ना तर आपल्या शरीराला नाही, घराला नाही, चर्चला नाही, मंदिराला नाही, जाग्याला नाही, आतून लाइटिंग करा. पवित्र आत्म्याचे बल्ब लागू द्या, चांगल्या विचार लागू द्या, चांगल्या सवयी लागू द्या, दया प्रेम शांती करा. एखाद्याने क्षमा मागितली त्याला क्षमा करा. लय उद्धट वागू नका, तर तुम्हाला आणि मला ख्रिस्त समजला. जर या गोष्टी आमच्या जीवनात आज पण आहेत. बरेच लोक म्हणतात आम्ही 4 पिढ्यापासून ख्रिश्चन आहे. काय 4 पिढ्यापासून काय केलं? 4 पिढ्यापासून फक्त मटणं खाल्ल्या, बाकी काही नाही केलं. 2-2, 4-4, 5-5 किलो फक्त मटणं आणायचे, चांगले कपडे घालायचे, पैसे नसले तर ऋणकडून सण करायचा. आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टीचा आम्ही आनंद घेतला ती जर गोष्ट आमच्या जीवनातच नाही, एक वर्षाने पुन्हा एक वाढती. तसंच आहे. केवळ ख्रिस्त जयंती निमित्तच नाही, तर केवळ वाढदिवसाचं निमित्त नाही, तो कुठलाही प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतो ना, त्यावेळेस आमच्या कुटुंबामध्ये चांगल्या गोष्टी असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आमच्या लेकरावर संस्कार पडतात. जे मोठाले लोक, टपुरे लोक आहेत ना, घोडमे लोक, जे चूक करतात ना, ती चूक लहानाले लेकरं शिकतात. लहानाऱ्या लेकराला शिव्या द्यायची, शिकवायची गरज पडत नाही. स्पेशल क्लास असतात का लहानाऱ्या लेकराला? आमच्या इथे शिव्या शिकवल्या जातील असं आहे का काही? होय, कुठं देतात का? हो डोले ताई, शिव्याचे क्लास आहेत का? जसं तुम्हाला शाळेमध्ये 1 नंबर यावा, हुशार व्हावा म्हणून कसे क्लास असतात आहे का नाही? आपल्या आंटी घेतात ना, हा, मग तुम्ही कसं शाळेत हुशार बनता ना, मग तसं शिवे द्यायचे क्लास आहेत का? नाही. मग शिव्या कडून शिकल्या जातात. आपण जिथं राहतो ते लोक शिवे देतात म्हणून. आपल्या ज्या घरात राहतो ना त्या घरातले मोठे लोक शिवे देतात म्हणून. आपल्या मोठ्याल्या लोकांनी बोटं मोडले का बारकाले पोरं मोडणारच. मग ते मोठ्याले झाले त्यांना काही शिकवायला लागत नाही, ते पक्के बनवतात. ते लहानपणापासूनच अशा गदा शिव्या देतात ना, 1 नंबर नाक खुळा. मग ही गलती कोणाची, ही चूक कोणाची? मोठ्याल्या लोकांची. म्हणून मोठ्याल्या लोकांना सावध व्हा. हा स्पेशली मेसेज तुमच्यासाठी आहे, म्हणूनच मी ऑनलाईन सोडलेला आहे. तर कृपया आपण जसं देवळात दिसतो ना तसंच घरात दिसा. जसं आपण लोकांमध्ये चांगलं बाह्य स्वरूप दाखवतो ना, मी लय चांगला धुतल्या तांदळाचा, मग घरातही चांगल्या धुतल्या तांदळाचा मस्त पैकी तो कोणता भारी कोणता आहे तो लांब होणारा तांदूळ, हा कोलम बासमती असं वा, तुमचा सुगंध असा येऊ दे. तुमचा बाहेर चांगला बासमती येतो आणि आतमध्ये कुपनाचं सुद्धा चांगलं तुमच्यापेक्षा. त्याचा भात चांगला होतो. हा, नांड्याला जे तरी नाही होत, गटागटी होतो. तर धार्मिक कृत्य जर करायचं असेल, हे धार्मिक कृत्य. नाताळाला रात्रभर गीतं गायले, रात्रभर भजनं गायले, मी रात्रभर देवाचं वचन वाचलं आणि रात्रभर मी लोकांना शिकवित राहिलो. परंतु मी माझ्याच घरात जर कुटाणा करीत असलो, मी माझ्याच घरात भांडण तंटा ईर्ष्या हेवा देवा कलह वाद, मी जर एकमेकावर बोट मोडीत असलं, मी जर एकमेकावर जर खुन्नस धरीत असलो, मी जर एकमेकाला क्षमा केली नसेल, मी जर एकमेकावर जर प्रेम करत नसेल, तर माझं हे धार्मिकपणा काही कामाचा नाही. मग मी फादर असू, नाही तर मी ब्रदर असू, नाही तर मी पास्टर असू, नाही तर मी रेव्हरेंट असू, नाही तर मी भंतीजी असू, नाही तर मी काजी असू, नाही तर मी हबपा असू, नाही तर मी आणखीन कुणी असू. मी जो कुणी धर्माचा पुढारी आहे किंवा धर्माचं नाहीच, जगामध्ये धर्म हा एकही नाही, हा मनुष्याने निर्माण केलेला आहे. आणि ख्रिस्ती हा धर्म नाही. मी पुन्हा एक वर तुम्हाला सांगतो, ख्रिस्ती हे जीवन आहे आणि ख्रिस्त हा जिवंत होता, जिवंत आहे आणि जिवंत राहणार. तो आमच्यासाठी गायीच्या गव्हाणीत आला 2026 वर्षापूर्वी आणि त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी मानवरूप धारण केलं. तो पवित्र मरियेच्या उदरात जन्मला. योसेफ त्याचा पिता, तो नीतिमान पवित्र शुद्ध होता. म्हणून गरोदरपणामध्ये लग्नाच्या अगोदर सुद्धा त्याला कळल्यानंतर सुद्धा त्याने तिला नाकारलं नाही, टाकलं नाही, तर तो देवाला घेऊन वागणार होता. म्हणून ख्रिस्ती कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघं नीतिमान पाहिजे. पवित्र मरिया जशी पवित्र होती ना, तसाच योसेफही नीतिमान होता. तसाच स्त्रियांनी, या सगळ्या ख्रिस्ती स्त्रियांनी तुम्ही पवित्र राहा. सिस्टर लोकांनो आणि ब्रदर लोकांनो, तुम्ही पवित्र जीवन जगा, नीतिमान जीवन जगा, एकमेकाची काळजी घ्या. त्यावेळेस तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे. आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये लोक ख्रिस्त बघतील ना, त्यावेळेस ते म्हणणार चला त्यांच्याकडं, आपण त्यांच्या घरी गेलो पाहिजे. आपण कुणाच्याच घरी जात नाही, कुणाच्याच तर पडत नाही, आहे का नाही? इथं असं लिहिलंय, मेंढपाळांना सुवार्ता सांगितली आणि मेंढपाळ लगेच सपाट त्यांचे सगळे मेंढर सोडले, तिथं वाकुटे सोडले, तिथं डायरेक्ट डोक्याला बिक्याला बांधला असन, गाठ एखादी घोंगडीने तर गोधडी अंगावर घेतली असन, रपा रपा निघले.
चला चला चालत चालत म्हणल्यावर कुठं चालले तर आम्ही त्या बेथलेम गावाला चाललो, त्या दाविदाच्या नगरामध्ये चाललो, तिथं बाळ जन्मला. अरे तुम्हाला कुणी सांगितलं? अरे स्वर्गातले देवदूत आले होते आणि ते स्वर्गातले पांढरे स्वर्गदूत आणि ते म्हटले तुमच्यासाठी दाविदाच्या घरामध्ये, कुळामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये एक तारणारा जन्मलेला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तो आमच्या सगळ्यांचा तारणार आहे. आणि मग ही सुवार्ता त्यांना सांगितलं, ते इतर लोकांना सांगत सुटले. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की रात्री आम्ही कसं सांगितलं, काही काही लोक तर महिन्यापासून कॅरल सिंगिंग काढतात. काही येडं लागलेत का काही कळा नाही. महिन्यापासून महिन्या 15 दिवस, 20 दिवस, 10 दिवस, 8 दिवस, बरं तरी झालं आपली एकच दिवस काढले बाबा. लोक कटाळले असते मिशन काय रोज 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 ऐक. पण महिनाभरापासून जर तुम्ही प्रभूची प्रॅक्टिस करताय, सुवार्ता सांगता, तर महिनाभरात एवढं सतत बदल व्हायला पाहिजे ना तुमच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, विचारामध्ये, बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये, उठण्यामध्ये, बसण्यामध्ये. हा तर तुम्ही ख्रिस्त गाजवायला जाता आणि तुमचा ख्रिस्त तर रिकामा. तुम्ही गोठा साफ करायला गेले पण तुमच्या गोठ्यातच मरण्याची घाण. आणि त्या टायमिंगला प्रभू येशू ख्रिस्त गाईच्या गोठ्यात जन्मला. मला तुम्हाला सांगायचंय, योसेफ आणि मरियेने डिलिव्हरीच्या अगोदर, प्रसूतीच्या अगोदर, बाळातपणाच्या अगोदर, येशूचा जन्म व्हायच्या अगोदर तो गोठा घाण होता, साफ केला. ते काही शेणाची यायच्यात नाही, तर थोडं साफ केलं, तिथं जरा जागा केली, साईडला होतं जरा थोडंसं शेण गवत, इकडे काड्या कुड्या मस्त पैकी. पण त्या योसेफांनी काय केलं, मरियेने काय केलं, एक गव्हाणी तयार केली, एक बेड तयार केलं, एक खाट तयार केली, एक गादी तयार केली, एक मस्त पैकी झोळणा तयार केला, एक पाळणा तयार केला, एक झोळी तयार केली, एक मस्त पैकी ठेवायला असं मो 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 आपल्या याचं गवताच केलं. त्यांच्याकडे काही चांगलं कापूस बिपूस नसन आहे का नाही, मो मो केलं. आणि त्या मोर्याबरोबर जे काही संगतीचे कपडे बिचारे असतील, तिचे काही असेल तर ती काही आथरली असेल आणि त्याच्यावर ठेवलं. आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा जन्म जर घडवायचा असेल ना, तर आमच्या अंतःकरणामध्ये हा गाईचा गोठा आहे ना, तर माझ्यामध्ये मीपणा आहे, अहमपणा आहे, गर्व आहे, अभिमान आहे, वेतपुषरकी आहे, लबाडकी आहे, भांडण आहे, ईर्ष्या आहे, हेवा आहे, देवा आहे, कलह आहे, वाद आहे, व्यसन आहेत, वासना आहेत, सगळ्या गोष्टीची घाण आमच्या मध्ये आहे. मग आमच्या अंतःकरणात ख्रिस्ताचा जन्म होईल तरी कसा? आता त्या टायमिंगला गव्हाणीच्या त्या ठिकाणी जी गाईच्या गोठ्याची जागा मिळाली, त्याला दुसरं दवाखाना मिळालाच नाही, त्याला उतार शाळा मिळाली नाही, त्यांना घर मिळालं नाही. आणि मग त्याला नाविलाजाने त्या गाईच्या गोठ्यामध्ये, जे नगराच्या काळाला एखाद्या गाईचा गोठा असतो ना, त्या गोठ्यामध्ये नाविलाजाने त्यांना मरियेची डिलिव्हरी, प्रसूती करावी लागली. आणि मग तो गोठा काही एवढा स्वच्छ नव्हता. आता सकाळच्या पारी उठलं ना, आपल्या इकडचे गोठ्यावाले काय करतात, सकाळच्या पारी उठलं का शेणखोर करतात, झाडून झुडून घेतात आणि गोठा स्वच्छ करतात. थोड्या वेळाने चारा टाकला का सगळं परत घाण तसंच होतो आहे का नाही. संध्याकाळी एखाद्या टायमाला परत एकदा गोठा चालू करतात. मग आता हा रात्रीच्या 12 वाजता जन्मला म्हणलं, तिथल्या मालकानी लय झालं तर मालकीन चांगली हुशार असली तर 5-6 वाजता सायंकाळच्या टायमाला झाडून लुटून घेतला असेल, त्याच्यानंतर शेण पडलं असेल, सगळं पडलं असेल, गवताचे काढ पडलं असेल, पायाने इकडे तिकडे हे झालं असेल, पात्राट पडला असेल. मग हा मरिया गेली, त्याच्यातच नाही झालं तर तिथं त्यांनी साफसफाई केली. मग आज येशू ख्रिस्त आमच्या मनात, अंतःकरणात, हृदयात जर यायचं असेल, आमच्या घरात जर यायचं असेल ना, आम्हाला घराची साफसफाई करावी लागते. आमचं घर स्वच्छ चांगलं सुंदर दिसावं म्हणून आपण जसं कलर डेकोरेशन करतो ना, तसं आमचं अंतःकरण चांगलं दिसण्यासाठी आम्ही कलर डेकोरेशन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. चांगले विचार, चांगलं वागणं, चांगलं उठणं, चांगलं बसणं, चांगलं बोलणं, चांगलं चालणं, राहणं, खाणं, उठणं सगळं आहे का नाही. खायला बिर्याणी किती नुसतं भात दिलं नको 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 आहे ना, आणि बिर्याणी दिलो एकच नंबर बिर्याणी, हा आहे का, चांगलं खायला लागतं. मग असंच प्रभू मध्ये जर आम्ही ख्रिस्ती आहोत ना, तर आम्हाला आमच्यामध्ये चांगलं पाहिजे ना. आणि मग आज आम्ही विचार करूया, एवढे दिवस झाले ते झाले, जाऊ दे. एखाद्याने कोणी सांगितलं नसतं, एखादा फादर आहे घाबरला असं सांगायचं, कारण फादर लोक असं काही सांगत नाही, तळतळ येतात. मग लोक एवढं सांगितलं नाही चर्चला आले. मग पास्टर लोकही सांगत नाही, कारण पास्टर लोकांना म्हणजे एवढं कडक बोलवतो, हे दानपात्र देणार नाही, आम्हाला पण कुणी घेणार नाही, जाऊ पुढे पडतं तिकडं, तुमचं दानपात्राला जाळण, तिकडं सगळ्यावर जाळण दूर सगळंच हो. बायबल असं सांगत आहे सत्य का गाईच्या गोठ्यात ख्रिस्ताचा जन्म झाला, परंतु ख्रिस्ताचा जन्म होण्याच्या अगोदर योसेफाने आणि मरियेने गाईचा गोठा स्वच्छ केला आणि मग तिथं जन्म झाला. मग आमच्या घरात जर, आमच्या कुटुंबात, आमच्या अंतःकरणात, आमच्या विचारात, आमच्या मनात आमचा जर ख्रिस्ताचा जन्म जर व्हायचा असेल ना, तर आमच्या अंतःकरणात असणाऱ्या वाईट गोष्टी आम्ही आता झाडून टाकून टाकायच्या, साफसफाई करून टाकायच्या आहे का नाही. आणि तर आज आमच्या मध्ये ख्रिस्ताचा जन्म होईल. नाही तर मग दरवर्षीप्रमाणे, सालावाद प्रमाणे आहे का नाही, ये पुढच्या वाड्यात, ये पुढच्या वाड्यात. आणि मग जेव्हा ख्रिस्त आता गाईच्या गव्हाणीच्या ऐवजी आता मेघडून होऊन येणार आहे ना,
मग त्या टायमिंगला तुम्हाला आणि मला समजेल. म्हणून पुन्हा एक वार परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. सुंदर अशा वेळेबद्दल, सुवार्ता प्रार्थना ग्रुपबद्दल, या छोट्याल्या लेकराबद्दल, आमच्या आई बहिणी, आमचे छोटेले आहेत त्यांच्या सर्वांबद्दल, आणि ऑनलाईनला जेवढे काय देवाचे सेवक सेविका विश्वसणारे भाऊ बहीण आई वडील जे आता पाहत आहेत आणि इथून पुढे जे पाहतील त्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेम आणि सामर्थ्य वर्णवात ख्रिसमसच्या, नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येणारं नवीन वर्ष देखील तुमच्या माझ्यासाठी आशीर्वाद जावो. एकच कळकळीची विनंती आहे की आजच निर्णय करा, ख्रिस्ताचा जन्म आपल्या अंतःकरणात व्हावं. त्यासाठी आजच आपली साफसफाई करा, एकमेकाला क्षमा करा, एकमेकावर प्रेम करा. आनंदाचा दिवस आहे, आनंदाचा एकच दिवस नाही, जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत आम्ही आनंदात जगूया आणि परमेश्वरच्या नावाचा गौरव करूया. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू. प्रेज लॉर्ड.